सब साथी दुख में न कोई, सुख के सब साथी कार्यक्रम चालू झाला। दुख में न कोई, जीवन आनी जानी छाया, झूठी माया झूठी काया, फिर काए को सारी उमरिया, पाप की गठड़ी धोई, सुख के सब साथी दुख में न कोई, सुख के सब साथी दुख में न कोई, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला फेरा, ये जग जोगी वाला फेरा, राजा हो या रंक सभी का, अंत एक सा होई, सुख के सब साथी दुख में न कोई, सुख के सब साथी दुख में न कोई, दुख में न कोई। यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुता स्तुनवन्ति दिव्यैस्तवैर् वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यशान्तं नमिदो सुरासुरगणा, देवाय तस्मै नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। जातस्य ध्रुवं मृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्माद् परिहरते नत्वं स्वचित्तमोहसि, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इहलोकीचा व्यवहार, नका डोळे धोर भरून राहू प्रस्तुत, प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी, प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक, ज्या अवताराकड संपूर्ण जगाने जगद्गुरु म्हणून बघितलं, असे द्वारकानाथ श्री गोपाल कृष्णांच्या मुखारविंदातून जन्माला आलेली श्रीमद भगवत गीता, या गीताशास्त्रामध्ये अर्जुनाला मानवी देहाचं महत्व, मनुष्य जीवनाचं रहस्य समजावून सांगत असताना तयार झालेला श्लोक, त्याचप्रमाणे ज्यांच्या वैकुंठ गमनामुळे वारकरी संप्रदायाला एक उंचीचा कळस प्राप्त झाला, असे देवोचे संत श्रेष्ठ तुकोबा मानवी देहात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू होण्याच्या अगोदर विचार करायला लावणारा अभंग मार्गदर्शन करतात। सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो असा, गेल्या 3 दिवसापूर्वी ज्यांचं आपल्यातून जाणं झालं, ज्यांनी या इहलोकीची यात्रा संपवून देवदर्शनाला जे निघून गेलेत, असे या भोर परिवारातील कैवल्यवासी रभाजी जिवाजी भोर
या बाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वांना माझी सूचना आहे. ज्यांच्या कानावरती माझा आवाज पडतोय अशा सर्वांना माझी सूचना आहेत. माझं प्रवचन ऐकावं अशी माझी मुळीच इच्छा नाहीये, परंतु ज्या व्यक्तीला तुम्ही शेवटची श्रद्धांजली आदरांजली समर्पित करणार आहात, निदान पुढील 1 तास पायातील चप्पल काढून जर तुम्ही उभं राहिलात बसलात तर मला वाटतं ही शेवटची आदरांजली या व्यक्तीला ठरेल. थंडीचे दिवस आहेत, हिवाळा आहेत, मला जाणवतंय आपण सगळे शेतकरी वर्गातले आहोत. शहरातून बाहेर पडल्यानंतर थंडी आपल्याला वाजते. शहरामध्ये बिल्डिंगमध्ये असल्यानंतर पॅकबंद खोलीत आपल्याला थंडी वाजत नाहीत. आम्हाला वेळ प्रसंगी रूम हीटर लावावं लागतं, वेळ प्रसंगी AC लावावा लागतो. काहीही लावा, एक लक्षात ठेवा, शरीराची होय माती, कोणी नाही सांगाती. एक दिवस आपल्याला मातीत जायचंय, एवढं तुमच्या माझ्यासहित प्रत्येकाने आपल्याला लक्षात ठेवायचंय. बसा, तुम्हाला जिथे बसायचं तिथे बसा. उन्हात बसा, सावलीत बसा, झाडाखाली बसा, बाकड्यावर बसा, कुठेही बसा. फक्त पायातील चप्पल काढून जर तुम्ही ऐकलं किंवा उपस्थित राहिला तर ही या बाबांना शेवटची श्रद्धांजली असो. माझं बोलणं थोडंसं सत्य आहे, थोडंसं कटू आहे. नाही मला परत कार्यक्रमासाठी गावात बोलवलं तर त्याच्याशी मला काही फरक पडत नाही. आमच्या या भोर परिवारातील केसनरावांचा मला फोन आला. मी सांगितलं कशाला मला बोलवता, आत्ता पाठीमागे मी या भोर परिवारामध्ये एक कार्यक्रम केला इथे शेजारी. म्हटलं दुसरं कोणाला बोलवा, दुसऱ्यांचे विचार ऐका. त्यांनी सांगितलं तुम्हीच आम्हाला पाहिजेत. वारंवार तारीख दिली, पहाटे सकाळी फोन केला. मी म्हटलं मी उठलोय, तयारी चालू आहे माझी, मी निघतोय, काळजी करू नका, पोहोचतो तुमच्या टायमिंगमध्ये. 8:30 वाजेचा टायमिंग होता. मी 8:05 या ठिकाणी आलो. बाहेर रोडवरती उभा होतो. काय असतं, खऱ्या बोलणाऱ्या माणसाचा समाजाला राग येत असतो, म्हणून बोलणं माझं थोडंसं सत्य कटू येत, वाईट वाटून घेऊ नका. परंतु आज जगाच्या समोर सत्य येण्याची गरज आहे. आपण काय केलंय 20 तारखेला, काय नाही याचा रिझल्ट जरी आपल्याला उद्या भेटणार असेल, परंतु आपली मानवी देहाची, मानवी जीवनाची आपण इथे कर्तव्यता सगळ्यांनी पार पाडलेली आहे. असं माझा तो विषय नाहीये. पुन्हा एकदा सर्वांना सूचना, शेवटचा या अर्थानं आता पुन्हा येणे नाहीत. संतांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकल्या वर्म फेरा पड्या मुक्तीप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवात्म्याला, प्रत्येक देहाला या ठिकाणाहून जावं लागतं. त्याचं कारण असे, का मरावं लागतं हा विचार आम्ही करत नाहीत. का जन्माला यावं लागतं याचा देखील विचार आम्ही करत नाहीत. परंतु जगामध्ये सगळ्यात माणसाचं शेवटचं सत्य जर काय असेल तो म्हणजे त्याचा मृत्यू आहे. मावल्या हो तुम्ही आई झालात, आई म्हणणं थोडंसं वेगळं वाटेल. तुम्ही मम्मी झालात, देवाने तुम्हाला मम्मी होण्याचं सौभाग्य दिलं. मला एक सांगा, जन्माची चाहूल आम्हाला 9 महिने 9 दिवस अगोदर लागत असते, मग देवाने माणसाच्या मृत्यूची चाहूल आम्हाला 9 सेकंद 9 मिनिट 9 दिवस 9 तास अगोदर का दिली नाहीत? असं जरी तुम्हाला वाटत असेल चाहूल लागत नाहीत, माझे येड्याचं असं म्हणणं आहे, माणसाचा मृत्यू स्वतःच्या डोळ्याला दिसत असतो. हाच प्रश्न एका संतांना विचारला, का हो कसं काय म्हणता तुम्ही? त्यावेळेस संतांनी सांगितलं, आपुले मरण पाहिले मी डोळा, म्हणून येतो कळवळा, म्हणून मला कळवळा येतोय. कशाचा कळवळा आहे तुम्हाला? त्यावेळेस ते संत म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा, हा जन बुडायला लागलाय. मग पाण्यात बुडतं का होते? म्हणे नाही. मग कशात बुडतंय? त्यावेळेस अभंग तयार झाला, मार्गदर्शन केलं. मग तुकोबा म्हणतात, माणसा क्षणाला विचार करावा लागणार आहे. का विचार करावा हो? त्यावेळेस पुढचं प्रमाण प्रत्येकाने लक्षात ठेवा, नाशिवंत असलेला देह एक दिवस जाणार आहेत. का याला नाशिवंत म्हटलं?
शास्त्र सांगतं 84 लक्ष योनी भेटल्यानंतर भोगल्यानंतर मनुष्य जन्माची प्राप्ती होती, मनुष्य देहामध्ये माणूस येतो. मग एवढा अनमोल किमतीचा असलेला मनुष्य देह प्राप्त होतोय, तरी संत याला म्हणतात हा नाशिवंत आहे. काय कारण आहेत नाशिवंत म्हणण्याचं? त्यावेळेस विचार केला आणि त्या विचार केल्यानंतर उत्तर असं आम्हाला भेटलं, प्रत्येकाला हा विचार करता आला पाहिजे. तो विचार जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आम्हाला आमचं मरणही सार्थकी करता येणार नाही. खऱ्या अर्थानं मला वाटतं 3 दिवसापूर्वी ह्या बाबांनी आपलं मरण डोळ्यांनी बघितलं. जोपर्यंत ह्या परिवारामध्ये राहता आलं तोपर्यंत राहण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत पश्चात असलेल्या मुलांकडून पश्चात असलेल्या मुलीकडून सेवा करून घेता आली तेवढा करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या वेळेस वाटलं तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याची दोर ज्या वेळेस तुटली त्यावेळेस हसत 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 मरणाला जवळ केलं आणि भगवंताच्या पायावरती शेवटचा श्वास समर्पित केला. अजून 6 दिवस ते आपल्या मध्येच राहणार आहेत. काही कारणास्तव काही निमित्ताने ह्या परिवारानं गावामध्ये काही कार्यक्रम आहेत, एकत्रित विचार विनिमय केल्यानंतर अंत्यविधीच्या दिवशीच हा विचार केला आणि सांगितलं 4थ्या दिवशी आपण दशक्रिया विधी पार करून घेऊ. जी माणसं परिवाराला धरून, जी माणसं गावाला धरून, जी माणसं समाजाला धरून असा काहीतरी महत्वाचा निर्णय घेत असतील, मला वाटतं ह्या जीवात्म्याच्या पाठीमागच्या जन्माचीही काहीतरी पुण्य आहेत, नक्कीच पुण्य आहेत. काही काही ठिकाणी मी असे चित्र बघितले, एका घरातील माणूस गेल्यानंतर त्याचा 10वा उद्या परवा होणार आहे, परंतु उद्या परवा होणाऱ्या 10व्याच्या वेळेस त्याच घरातील एक माणूस परत वारला. अहो 10 दिवस या माणसाची दाढी डोके वाढलेली सुतक ह्या माणसाने पाळलं. ती म्हणतात नाही करायचा, 5व्या दिवशी 10वा नाही जमणार, परत 10व्या दिवशी 10वा करायला. हे 10 दिवस ते 10 दिवस 20 दिवस म्हटल्यानंतर विचार करा. परंतु जरी आम्हाला शास्त्राने सांगितलंय 10 दिवस जरी तो जीवात्मा राहतो, परंतु मला असं वाटतं जिवंतपणे जर आमच्यामुळे कोणाला त्रास होत नाही, मग गेल्यानंतरही आमच्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, त्याला मानवी जीवन म्हणतात. का नाशिवंत म्हटलं या देहाला? उठ सावध हो खडबडुनी, जरा ऐक कान उघडोनी, तुझे सुकृत होते म्हणून नर जन्म आला चालोणे असा बहुमोलाचा. नको करू रे नाश आपुल्या जीवनाचा. संत म्हणतात माणसा भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला देह आहे. अजून प्रमाण देतात, अमोल हा नर जन्म लाभला तव पूर्वीच्या भाग्याने, आली घडी तू दौडू नको रे आठव प्रभूला नेमाने. काळ न पाही वाट कुणाची देईल घटिका टोल, गमवू नको रे आता वेळ असे बहुमोल. ऐक मानवा तुला सांगतो नाम प्रभूचे बोल. त्याच प्रमाणाला खऱ्या अर्थानं तुकोबांचं प्रमाण आहे. संत समागमे धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची. अनमोल किमतीचा असलेला मनुष्य देह एक दिवस जाणार आहेत, म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. ज्या देवानं तुम्ही आम्हाला जन्माला घातलं, ज्या देवाने आम्हाला मनुष्य जन्मामध्ये पाठवलं, याच मनुष्यांमध्ये असलेला एक माणूस भगवंताला प्रश्न विचारत होता, कृष्णा जन्माला जर घातलंय, मारायचं जर होतं तर जन्माला का घातलं? त्या माणसाचं नाव होतं अर्जुन. आणि अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, कृष्णा माणसं मारायचीच होती तर जन्माला का घातलंय? देवाने सांगितलं मी जन्मालाही घालत नाहीत आणि मी मारायचंही नाहीत. कृष्णा हे चालतंय कोणाच्या सत्तेने? त्यावेळेस भगवंत म्हणतात, मया देक्षण प्रकृती. तुकोबांच्या प्रमाणे वृक्षाचे पान हाले ज्याचे सत्ता, माऊली ज्ञानोबांच्या प्रमाणे मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले. भगवंता एवढा तुझा अधिकार परिपूर्ण आहे, मग तुला काहीच कसं वाटत नाही माणसं मारताना? त्यावेळेस भगवंत हसायला लागले आणि सांगितलं, अर्जुना मला कळतंय तू का विचारतोय, का रडतोय, का दुःख व्यक्त करतोय, कळतंय मला. कौरव मारल्या जाणार आहेत, पितामह भीष्म मारल्या जाणार आहेत, गुरु द्रोण मारल्या जाणार आहेत, कृपाचार्य मारल्या जाणार आहेत, तुझे नातेवाईक तुझ्याकडून मारल्या जाणार आहेत, म्हणून तुला त्याचं दुःख आहे.
त्यावेळेस अर्जुन म्हटला, देवा यांचं दुःख नाहीये मला. भगवंत म्हटले, खोटं बोलू नको, मला कळतंय, परंतु ज्या ठिकाणी माणसं जन्माला येतात त्या जन्माच्या ठिकाणाला मृत्यूलोक असं म्हटलं जातं. आणि मृत्यूलोकाचा एक नियम आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा अटळ आहे. कृष्णा काय प्रमाण आहेत तेच भगवंत अर्जुनाला समजावून सांगत होते. सांगितलं, अर्जुना, जातस्य ध्रुवन मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्माद पर्यर्हते नत्वम सुचितमोर्हसे. याच श्लोकाला संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबांनी मराठीमध्ये रूपांतर केलं आणि भावार्थ दीपिकेमध्ये माऊलींची भाषा आहे. अर्जुना, उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे. उपजे म्हणजे जन्म, नासे म्हणजे मृत्यू. आज लाखो वैष्णव, लाखो पायी दिंड्या याच हायवेनी, पुणे हायवेनी, संगमनेर पुणे हायवेनी, नाशिक पुणे हायवेनी ज्ञानोबांच्या भेटीला जात आहेत. एक लक्षात घ्या, थोडस सत्य आहेत परंतु कटू आहेत. जिवंतपणे माणसाची किंमत कळत नाही हो, गेल्यानंतर ही माणसं आम्हाला भेटत नाहीत. ज्ञानोबा जर कळाले असते जिवंतपणे, भावार्थ दीपिका काय घेऊन बसलात तुम्ही? चांगदेव 65 काय, अमृत अनुभव काय, ताटीचे अभंग काय, पसायदान काय घेऊन बसला? याच्याही पेक्षा हजारो ग्रंथ आम्हाला भेटले असते, परंतु नाहीत, अजिबात नाहीत. माऊल्या हो, मराठीमध्ये एक म्हण तुम्हाला माहिती असेल, जित्यापणी नाही गोडी. पुढची म्हण माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना? ही सत्यता आहे. कधी कधी देवाला प्रश्न विचारावा लागतो, देवा, अरे जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत मला कुणीच आधार दिला नाही, कुणीच मला उठून खुर्चीवरती बसवलं नाही, कुणीच मला बेडवरती बसवलं नाही, कुणी माझ्याशी नीट बोललो नाही. आज मी मरून काय गेलोय? 4 खांदेकरी मला खांद्यावर घेऊन जातात. आज मला कुणाच्याच आधाराची गरज नाहीये. परमेश्वरा सांगणारे न्याय आहे का तुझ्याकडं? जेव्हा जिवंत होतो तोपर्यंत वाटत होतं कुणीतरी मला खायला आणावं, कुणीतरी सफरचंद आणावे, कुणीतरी नारळ पाणी आणावं, कुणीतरी पुरणपोळी खाऊ घालावी, कुणीतरी दहीभात खाऊ घालावं. देवा, जिवंतपणे कुणीच काही दिलं नाही. आज मी मरून काय गेलोय? लोक माझ्यासोबत कडधान्य बांधून देतात, माझ्यासोबत भात बांधून देतात. आज मला कुणाच्याच आहाराची गरज नाहीये. परमेश्वरा सांगण्या न्याय आहे का तुझ्याकडं? देवा, जिवंत होतो तोपर्यंत वाटत होतं चांगली कपडे घालावे, चांगला परफ्यूम वापरावा, चांगली साबण वापरावी, चांगलं सगळं काही वापरावं. जिवंतपणे वाटत होतो. जिवंतपणे मला कुणीच काही दिलं नाही. आज मी मरून काय गेलोय? येणारा प्रत्येक माणूस माझ्यासाठी कपडे घेऊन येतोय. वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतंय, माझ्याच घरातली माणसं दुकानात जातात, माझ्या मापाचे कपडे घेऊन येतात, माझ्या अंगावरती घालतात. आज मला कुणाच्याही कपड्याची गरज नाहीये. परमेश्वरा सांगण्याने आहे का तुझ्याकडं? खूप मोठी जीवनाची लिस्ट आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, नाही सांगतायत एवढ्या एका तासामध्ये. आम्ही हा विचार का करत नाही? तुम्ही, आम्ही सर्वजण हा विचार आम्हाला करता आला पाहिजे. परंतु अजून एक मन लक्षात ठेवा, माणसाला सगळं कळतं, वळत नाही. कळतंय आम्हाला, काटा आहे, त्या काट्यावरती पाय ठेवला तो काटा टोचणार आहे, तरी आम्ही जाणीवपूर्वक त्या काट्यावरती पाय ठेवतो. मग काटा टोचल्यानंतर रक्त निघालं का मग आयो करतो, बाबो करतो. अरे काट्यावरती पाय जर ठेवला नसता तर रक्त झालं नसतं. कवी अनंत फंदेंची कविता आहे, बेकट वाट वही वाट नसावे, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये ऐस आपुली, उगाच भटकत फिरू नको. अनंत फंदेंची कविता आहे. कष्टाची बरी भाजी भाकरी, धूप साखरेची चोरी नको. अरे नाही आम्हाला भाकर भेटली, नाही आम्हाला कष्ट करून, नाही आम्हाला काम करून जर भेटत ना, एक दिवस उपवास राहाल. स्वामी महाराज म्हणतायत, अरे तुमच्या हातामध्ये ती ताकद आहे, तुम्ही मागू शकता. भिक्षा मागणं हा माणसाचा धर्म आहे, संन्याशांचाच नाहीये. संन्यासी येतात, साधू संत येतात, मग भिक्षा मागतात, आम्ही देत नाहीत. आमची मराठीतली म्हण बदलली, साधू संत येते घरात, दारे खिडक्या बंद करा. दिवाळी दसरा राहिला नाहीत, अजिबात राहिला नाहीत, बदललायत. आमचं सगळं बदलून गेलंय हो. कवीचं अनुकरण करतो आम्ही, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पोरुणी टाका असं म्हणणाऱ्या कवीचं अनुकरण करायला लागलो. मला सांगा, ह्या बाबांच्या फोटोकडे बघितल्यानंतर काय आठवण येत असेल? बंगला आठवतो? 4 व्हीलर गाडी आठवते? नाही आठवत. किती बँक बॅलन्स आठवत असेल? किती जमिनी आठवत असतील? काहीच आठवत नाही. फक्त एक आठवत असेल,
गरिबीमधून उदरनिर्वाह करत असताना, सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना 500 पाठीमागे असलेल्या 4 मुलं, 2 देवाघरी गेलेले आहेत, हयात असलेली 2 मुलं, लोकांच्या घरात दिलेली एकुलती एक मुलगी, या 5 भावंडांना खऱ्या अर्थानं 5 मुलांना जन्माला घातल्यानंतर कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. तुकोबांचा संतांची भाषा आहे. त्यायाच हारिक वाटे देवा, ज्या देवाला अशा मुलांचा अभिमान वाटावा अशी गुणी मुलं जन्माला घातली, सुसंस्कृत दिली. मला माहित नाही त्यांना काय दिलं असेल गेल्यानंतर, किंवा नावावरती काय हे सुद्धा मला माहिती नाही. फक्त एकच केलंय, माणूस म्हणून जगलेत, माणूस म्हणून गेलेत. आम्हाला जगता येत नाही हो, आम्हाला मरताही येत नाही. मरताही आलं पाहिजे, जगताही आलं पाहिजे. तुम्हाला वाटत असेल का म्हणता तुम्ही मरायचे, मरायचंय तुम्ही एक वेळेस जन्माला येऊ नका, परंतु जे जन्माला आलायत ना, हसत हसत मृत्यूला सामोरं जा. तुम्हाला वाईट वाटतंय, अटॅक सारखा आजार येतो, माणसं जातात, माझं येण्याचं म्हणणं आहे अटॅक सारखा मृत्यू यायला भाग्य असावं लागतं, कुणालाही अटॅक येत नाही. ते म्हणाला असं कसं, तुम्हाला वाटतं का माणसं मरावी? मराही वाटत नाही, तुम्हालाही वाटत नाही, फक्त मरायचं एवढं लक्षात ठेवा. मॉलमध्ये गेल्यानंतर, एखादा प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर, एखादी वस्तू घेतल्यानंतर आम्ही पैसे देतो त्याचे. मृत्यूला म्हणा घे ना 2 कोटी, चल 10 लाख घेऊन टाक, थांबव माझा मृत्यू. नाही देऊ शकत, अजिबात नाही. यमद्वितीया साजरी केली माऊल्यावर तुम्ही, माझं बोलणं कळतं तुम्हाला? थोडस वेगळं आहे, हा कार्यक्रम वेगळा आहे, दावा नाही आहेत, दशक्रिया आहेत, शोकसभा आहेत, त्या बाबांना शेवटचा निरोप आहेत. त्यांच्या निमित्ताने त्या जीवात्म्याला श्रद्धांजली भेटावी, शांती भेटावी म्हणून ह्या भोर परिवाराने केलेला खटाटोप आहेत. इथे कुठे कावळा नाहीत, कावळा असतं इतक्या तुम्ही घरी मी घरी गेलो असतो. कावळा वगैरे कुठेही पिंडदान नाहीत. मला सांगा, यमद्वितीया साजरी केली तुम्ही? कधी केली? थांबाव पुरुष वर्ग, तुम्हाला नाही विचारलं, तुम्हाला विचारणार येत नाही. दिवाळीच्या दिवसामध्ये यमद्वितीया साजरी केली ना, की नाही दिवा लावला, नाही ओवळलं ताट, केलं ना? का केलं माहितीये कारण? नाही माहिती, आम्ही करायचं म्हणून करतोय. माझं बोलणं थोडंसं वेगळं आहे, सगळ्यांपेक्षा मी वेगळं सांगत असतो. करण्याबद्दल दुमत नाहीत, अजिबात नाहीत. आम्हाला माहिती पाहिजे हो, आम्हाला आमच्याच सणांचं कळत नाहीत. अहो, ज्या पवित्र जुन्नर तालुका, पवित्र पुणे जिल्हा आहे, पुण्याला विद्येचं माहेर घर म्हटलं जातं. अहो, ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवबा जन्माला आलेत, ज्या घराण्यामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या मातीमध्ये माँसाहेब जिजाऊ सारखं रत्न जन्माला आलं, तयार झाले, त्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. आपल्याला आपलाच इतिहास माहित नाही. यमद्वितीया का साजरी केल्या जाते ऐका, मरणाचा विषय म्हणून सांगतोय. या यमद्वितीयेला यमराज माहिती तुम्हाला? पाहिला तुम्ही? यमराज पाहिला नाही? पाहू पण नका. लोक म्हणतात गेल्यानंतर मरायच्या वेळेस यमाचे दूत येतात. माझा आक्षेप या गोष्टीला. यमाचे दूत नाही आहेत, अजिबात नाही. एक माणूस होता, तो गेला, शेठजी होता, 85-95 वय होतं, गेला, मेला तो, आणि त्याचे प्राण घेण्यासाठी त्या ठिकाणी यमाचे दूत आले. यमाचे दूत यायच्या अगोदर त्या ठिकाणी देवाचे दूत आलेले होते, आणि देवाच्या दूताला बघितल्यानंतर यमाचे दूत भांडायला लागले. हे काम तुमचं नाही, डिपार्टमेंट तुमचं नाही, हे काम आमचं आहे, आमच्या मालकाने पाठवलंय, दक्षिणेचा मालक आहे, त्याचं नाव यमराज आहे, त्यांनी पाठवलंय, तुम्ही कसं काय आलात? त्या देवाचे दूत म्हटले ते काम तुमचं आहे, मला कळतंय, आम्हाला कळतंय, परंतु त्याचं कारण असं आहे, कारण असं आहे. ते कारण शोधलं की त्या पोराला, त्या माणसाला 4 मुलं होती. त्या 4 मुलांपैकी एकाचं नाव नारायण होतं, आणि मरताना हा स्वार्थापोटी, ए नारायणा इकडे ये, असं त्या पोराला आवाज दिला. देवाला वाटलं येणे मला आवाज दिला, म्हणून देवाचे दूत म्हटले देवाने आम्हाला पाठवलं. एवढा उदार आहे तो, एवढा उदार आहे. अंतकाळी नाम आले जयामुखी, भगवंत म्हणतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम. अहो, अंतकाळी नाव येईल हो, परंतु त्याही अगोदर आम्हाला सततम कीर्तयंतुमाम, सतत त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, तेव्हाच अंतकाळी देव आठवेल, नाही तर आठवत नाहीत. काय विषय चालू होता? यमद्वितीया. तुम्ही ऐकतायत जाणीवपूर्वक. त्या यमद्वितीयेला त्या दिवशी ते यमराज आपल्या बहिणीकडे आलेत. पुरुष वर्ग एक लक्षात ठेवा, बहिणीला दिवाळीच्या 10 दिवस अगोदर फोन करू नका. बहिणीला महिनाभर आधी कधी मूळ लावू नका. तुम्हाला बहिणीला मूळ लावायचं असेल तर यमद्वितीयाच्या दिवशी हातातलं काम बाजूला टाका, बहिणीकडे जाऊन बहिणीला मूळ लावा, ते खरं मूळ आहेत. हेच वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती, शास्त्र वाचा.
ग्रंथ वाचा, सापडेल. शोधा म्हणजे सापडेल. यमद्वितीयाला जा, मग आपल्या बहिणीला मूळ लावा. कधी आम्ही जातो, कधी फोन करतो, मला वेळ नाही, तुला ये वाटलं तर ये. अरे हे कुठं मूळ लावणं झालं? अजिबात नाही. यमद्वितीयाच्या दिवशी इथून पुढे लक्षात ठेवा, त्या यमद्वितीयाला तो यम त्या बहिणीकडे आला होता. बहिणीने ओवाळलं त्या भावाला आणि सांगितलं, दादा तू आलायत माझ्या घरी आलाय, निदान जेवून जा, चहा पाणी वगैरे घेऊन जा. त्या काळी काय असेल मला माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही. जे काय असेल पाहुणचार वगैरे केला, तू जा. त्यावेळेस दादा म्हटला, यम म्हटला, ताई तुम्हाला ओवाळलंय, काहीतरी माझ्याकडं तुला ओवाळणी मागावं लागेल. त्यावेळेस ती बहीण म्हटली, दादा काय देशील? तो यम म्हटला, तुला पाहिजे ते माग, तुला मी देऊन टाकतो. बहीण हुशार होती. बहिणीने सांगितलं, माझे गेलेले सासू सासरे मला वापस पाठव. माझ्या नवऱ्याचे प्राण 8 दिवसांनी येणार आहेत, माझा नवरा मरणार आहेत 8 दिवसांनी, त्या नवऱ्याचे प्राण मला दे. यमाने सांगितलं, हवे तर माझं प्राण मी तुझ्या ताटात टाकेल, परंतु कुणाचाही वशिला तू माझी बहीण जरी असली तरी मला प्राण वापस देण्याचा अधिकार नाहीये. विषय हा होता, स्वस्त असलेली वस्तू आम्हाला पटकन भेटणार, त्याचं नाव मृत्यू आहे. मृत्यूला तुम्ही पैसे देऊन खरेदी करू शकत नाहीत, अजिबात नाहीत, वशिला चालत नाहीत. म्हणून संत म्हणतात, नाशिवंत असलेला देह एक दिवस जाणार आहे. आम्हाला मरायचंय, बाबांनाही जायचं होतं, परंतु जात असताना काहीतरी कर्म चांगलं केलंय, काहीतरी या परिवारासाठी जीवन जगलेत आणि इहलोकीचा प्रवास संपवलाय. जायचंय. मावल्या हो, मुलांवरती संस्कार. सहज आम्ही म्हणतो मुले आमचे संस्कारहीन राहिले नाहीत. या माणसांना काय होतं? या माणसांकडे काही डिजिटल यंत्रज्ञान नव्हती, डिजिटल स्कूल नव्हते, ह्या माणसांकडे काही इंग्लिश मिडियम नव्हती, काहीच नव्हती, अजिबात नाही. झाडाच्या खोडाला फळा टांगलेला असायचा, रात्रीच्या शाळा चालायच्या, कंदिलामध्ये अभ्यास करायचा. अडाणी असलेली माणसं आहेत, परंतु अडाणी असलेल्या माणसांना परिवारामध्ये आल्यानंतर आपली मुलं अडाणी राहू नयेत म्हणून खटाटोप केलाय, अट्टहास केलाय. ह्या माणसांचं हे जीवन आहे. मदलसा नावाची एक स्त्री होती. सकाळची वेळ, बाळाला आंघोळ घातली, लहान बाळ होतं, रडत होतं. त्या बाळाला दूध पाजलं, सांगितलं, माझ्या राजा सोन्या झोपी जा, झोपी जा, मी तुला झोळीमध्ये टाकते. आपल्याकडे आता झोळ्या आहेत, परंतु कशाच्या आहेत? वेल्वेटच्या आहेत. स्टीलचे पाळणे आहेत आमच्याकडे, सागाचे पाळणे राहिले नाहीत. आजीच्या लुगड्यापासून तयार झालेलं झोळी आम्हाला भेटत नाही, बाळातही आम्हाला पाहायला भेटत नाही. वेल्वेटचे त्याच्या खाली फायबर, आम्ही प्लॅस्टिकचा कागद टाकतो का? बाळाने सू केल्यानंतर त्याच्यामध्ये ती सगळी सू सामावली पाहिजे. अरे आजीच्या लुगड्यामध्ये बाळाला गुंडाळा, स्किनला उभारला जाणार नाही ते कागद, ते काहीच उभारला जाणार नाही ते कापड. बघा कधीतरी इन्फेक्शन होतं, मग ते लहान मुलगा असो मुलगी असो, मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो त्याला स्किनचा आजार झालाय. अरे आजीच्या बाळाचं जर गुंडाळलं असतं तर कसला स्किनचा आजार आणि कसला काय? जुन्या जाणकार माऊल्या बसलेल्या आहेत, विचारा त्यांना, विचारा कधीतरी. ती माऊली त्या बाळाला सांगत होती, माझ्या राजा सोन्या झोपी जा रे, मला घरातलं प्रचंड काम करायचंय, जोपर्यंत तू झोपी जात नाहीत. लेकरवाळ्या आईला विचारा, स्वामींनी आम्हाला 114 दृष्टांतपैकी लेकरवाळी मातेचा दृष्टांत निरूपण केलाय. कधीतरी मानव आहात ना, वाचा सूत्रपाठामध्ये, ग्रंथामध्ये असलेला कधीतरी त्या लेकरवाळी मातेचा, स्त्रीचा तो दृष्टांत कधीतरी वाचा, मग कळेल ती लेकरवाळी माता काय करत असते आपल्या बाळासाठी. त्या बाळाला झोळीत टाकलं, पाळण्यात टाकलं, ते बाळ रडत होतं, त्याचा हात हातात घेतला, सांगितलं, माझ्या राजा सोन्या तुला कायमचं झोपी जायचंय, आज मात्र तू झोपी जा. शब्द ऐका, त्या मदलसेच आहेत. ज्ञानोबांनी ते मदलसा प्रकरण पुढे निर्मित केलं. मदलसा प्रकरणामध्ये माऊलींची भाषा आहेत, कधीतरी वाचावं. फक्त आम्ही नावं ठेवतो ते वारकरी, आम्ही मानव आहे, तो ख्रिश्चन आहे, तो बौद्ध आहे, तो मुस्लिम आहे. कुणी सांगितलं जगाच्या पाठीवरती संप्रदाय वाईट आहेत? कुणी सांगितलं तुम्हाला ग्रंथ वाईट आहेत? जगाच्या पाठीवरती एकही संत, एकही पंथ, एकही ग्रंथ वाईट नाहीयेत. आम्ही काय घेतो त्याच्यापासून हे महत्वाचं आहे. काहीतरी कधीतरी चांगलं घ्यावं, परंतु आम्ही ते घेत नाहीत. नुसतं एकमेकांना नावं ठेवण्यामध्ये व्यस्त असतो. लोकांना नावं ठेवण्यामध्ये व्यस्त राहू नका, स्वतःचं नाव मोठं करण्यामध्ये व्यस्त राहा. का नावं ठेवता लोकांना? नाही चांगलं करता येत एखाद्याचं करू नका, पण जाणीवपूर्वक एखाद्याचं वाईट तरी करू नका. नाही एखाद्याच्या दुःखात सहभागी होता येत तुम्हाला, होऊ नका. जाणीवपूर्वक त्याच्या दुःखाची टिंगलटवाळी तर करू नका. काळ खूप वाईट आहे, रक्त सगळ्यांचंच सारखं आहे, सगळ्यांच्याच शरीरामध्ये ब्लड एकच आहे, सगळ्या रक्ताचा कलर लालच आहे.
तुमचाही वेगळा नाही माझाही वेगळा नाही, काहीच नाहीये. फक्त आम्ही जातीमध्ये वाटलं जातो. माझं म्हणणं आहे जगामध्ये दोनच जात आहेत, एक स्त्री नावाची जात एक पुरुष नावाची जात. तिसरी जात अस्तित्वातच नाहीये. तुम्हाला काय अर्थ घ्यायचा असेल घेऊ शकता तुम्ही. कधीतरी चांगलं वागत जा, कधीतरी चांगलं म्हणत जा. नाही म्हणता येत ना चांगलं, निदान वाईट तरी म्हणू नका ना. नाही एखाद्याने दिवाळीच्या पिरियडमध्ये घेतली असेल एखाद्याने फोर व्हीलर गाडी, बोलवलं असेल नारळ फोडायला, बोलवलं असेल पेढा खायला, नाही जायचं तर गप मारायला काय जातंय. हप्त्यावर घेतली असेल, 2 नंबर असेल आणि त्याचा 4 नंबर असं ते घेणं काय आपल्याला. आमची हीच मानसिकता जोपर्यंत आमची बदलत नाही तोपर्यंत संतांचे शब्द खरेच होणार नाही. क्षणोक्षणीयाची करावा विचार, हाच विचार आम्हाला करायचा आहे. जोपर्यंत हा विचार आम्ही करत नाही तोपर्यंत आम्हाला मरता येणार नाही. ती मदरसा सांगत होती, सोन्या झोपीचा जात नव्हतं ते बाळ, रडत होतं आणि सहज मदरसा म्हटली, बाळा तुला अंगाई गीत गाऊ, तुला पोयम लावू, अशी म्हटली नाही ती. मोबाईल वरती पोयम लावता आलो की चालू बेटा का गे ते बटाटे भरतील त्या पोराच्या डोक्यामध्ये. लहानपणी जर तुम्ही त्याला बटाटे शिकवायला लागलेत, ए फॉर ऍपल, ही बाराखडे नाही आहेत आमची, शिकवा. मी म्हणणार नाही इंग्लिश मिडियमला पाठवा, चांगल्या विदेशात पाठवा तुमच्या मुलांना, परंतु बाराखडीमध्ये मराठी वर्णमालेमध्ये असलेल्या पासून अज्ञानापासून सुरू झालेल्या ज्ञानापर्यंत नेऊन पोचवते ती मराठी भाषा आहे. मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झालाय, राजभाषा म्हणून तिला मान्यता प्राप्त झाली. अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या आमच्यासाठी. कोणी केलंय महत्वाचं नाही. सहज असं बोललो का लोक म्हणतात तुम्ही त्या पक्षाचे असतील. आमचा एकच पक्ष आहे, हरिनामावरती लक्ष. आपल्याला काय करायचंय पक्षाच, फक्त एक लक्षात ठेवा, भगवंताची भाषा आहे गीतेमध्ये, ज्या ठिकाणी धर्म आहेत त्या ठिकाणी तुम्हालाही उभं राहता आलं पाहिजे आणि आम्हालाही उभं राहता आलं पाहिजे. धर्माच्या बाजूने माणसाने उभं राहिलं पाहिजे. ती मदरसा त्या बाळाला चांगला अंगाई गीत लावत होती. मावल्या हो, मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला इंग्रजी कविता लावल्या, इंग्रजी काही पोयम वगैरे लावल्यानंतर, गाणे लावल्यानंतर तुमचं बाळ खरंच झोपी जातं का हो? जातं झोपी? नाही जात. त्या झोळीची जी लहर असते त्या झोळीला तुम्ही झोका देता ना, तो झोका ज्या वेळेस मागे पुढे होत असतो त्यावेळेस त्या बाळाला झोप लागत असते. जुनी जाणकार माणसं चांगली होती, जाणे किती सुंदर गीत आहेत जुनी, परंतु आम्ही कधीच विचार करत नाही. सहज त्या बाळाला म्हणा ना, सांगा ना, निंबुणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. निंबुणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. तुम्ही म्हणाल महाराज निंबुणीचं झाडच पाहिलं राहिलं नाही. इथे सार जर केला तर पुरणपोळी केली तर लोकांच्या घरून विकत लिंब आणावं लागतात. शेतामध्ये निंबुणीचं झाडच राहिलं नाही. कवीची भावना त्या पाठीमागची, एका आईची आपल्या मुलाबद्दलची असलेली भावना आहे. निंबुणीच्या झाडामागे खरंच चंद्र झोपला जाईल का? खरंच चंद्र लपेल का? निंबुणीचं झाड केवढं आहे, चंद्र केवढा आहे, परंतु नाही, ती भावना आहे. ती मदरसा सांगायला लागली, सोन्या झोप. आणि मग मदरसा नावाचं प्रकरण जन्माला आलं आणि त्या मदरसेमध्ये खऱ्या अर्थानं सांगितलं, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा साठा, रव रव दुर्गुंधी रे अमंगलतेचा बांधा, स्मरा त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परियसे मदलसा सोहम जो जो रे बाळा. त्या बाळाचं नाव सोहम आहे. ती मदरसा त्या बाळाला निमित्त करून उपदेश करते, सांगते, राजा नाशिवंत असलेला देह एक दिवस जाणार आहे. बाबांनाही माहिती होतं नाशिवंत असलेला देह एक दिवस जाणार होता, परंतु या देहाचं सोनं केलं. महानुभाव पंथाचा देव घेतला, महानुभाव पंथाचा देव आपलासा केला. साधू संतांच्या सान्निध्यात गेले असतील, कीर्तन प्रवचन पदयात्रा घडल्या असतील, तीर्थयात्रा घडल्या असतील, गावामध्ये जवळ असलेल्या मंदिरामध्ये असलेल्या देवाची सेवा घडली असेल, त्या स्थानापतीची सेवा असेल, साधू संतांची सेवा असेल, संत समागमे धरावी आवडी. परमार्थ करत असताना, प्रपंच करत असताना परमार्थही केला आणि त्या परमार्थाबरोबर खऱ्या अर्थानं प्रपंचही केला. आम्हालाही करता आला पाहिजे. पशु पक्षी संसार चांगला करतात मावळ्यावर, लक्षात घ्या. तुम्ही पती पत्नीने एकत्र येणं, मुलाबाळांना जन्माला घालणं याला संसार म्हणत नाहीत, अजिबात नाही. डोक्यातून काढून टाका संसाराची व्याख्या काय आहे. जर विचारलं ना संसाराची व्याख्या काय आहे
तर संसाराची व्याख्या विचारल्यानंतर सांगता आलं पाहिजे. पती पत्नीने एकत्र येणं, मुलाबाळांना जन्माला घालणं याला संसार म्हणत नाहीत. ज्ञानोबांना विचारलं होतं का हो तुमचा संसार काय आहे? स्वामी श्री चक्रधर महाराज संसाराबद्दल खूप सुंदर सांगतात. रात्री झोपेमध्ये गोधडीत असलेला माणूस तो स्वप्नामध्ये राजा होतो. राजा होऊन रात्रभर तो सगळे सुख भोगत असतो आणि सहज सकाळी त्याला कोणीतरी आवाज दिल्यानंतर तो उठून पाहतो तर फाटक्या गोधडीत असतो. स्वामी म्हणतात संसार हा स्वप्नासारखा आहे. आणि त्याही अगोदर खऱ्या अर्थानं त्याही पुढे ज्ञानोबांची भाषा आहे. ज्ञानोबांना विचारलं संसार काय? कोणता संसार आहे? ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबा तुमचं लग्न झालेलं नाही, तुम्हाला बायको नाही, तुम्हाला मुलं नाही, तुम्हाला आई नाही, तुम्हाला बाप नाही, कोणता संसार आहे तुमचा? माऊली म्हणतात आनंदे भरीन तिने लोक, आनंदे भरीन तिने लोक, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आम्हाला हे संसार करता आला पाहिजे. आज संसार सुफळ झाला गे माये. खऱ्या अर्थाने बाबांचा संसार सुफळ झाला होता. जे डोळ्याने दिसतंय आम्हाला हे सगळं संसार आहेत, जाणार आहेत. हा नाशिवंत असलेला देह जाणार आहेत, नाशिवंत असलेला संसार जाणार आहेत. परंतु या संसारामधून आम्हाला घ्यायचं काय? माऊल्या हो मुलांवरती संस्कार करा, मुलांना जीव लावा, चांगलं मोठं करा. मी म्हणणार नाही करू नका, परंतु कधीतरी आपल्या कर्तव्याची जाणीव त्या पोरांना करून द्या. या व्यक्तींकडे बघितल्यानंतर आई वडील खऱ्या अर्थानं धन्यवादास पात्र असतील. आईने चांगले संस्कार केले, वडिलांनी चांगले संस्कार केले. आपण जरी गरीब होतो परंतु आपल्या मुलांनी पुढे आल्यानंतर गरिबी कधी सहन करू नये म्हणून त्यांच्यासाठी राबणारीत माणसं आहेत. कधीतरी आई वडिलांना विचारा. सहज लोक म्हणतात जातानी काही नेत नाहीत, आई वडीलही काही नेत नाहीत, तुम्ही नेत नाही, आम्ही नेत नाहीत. सहज आम्ही जिवंत आहे तोपर्यंत म्हणतो हा 7/12 माझ्या नावावरती, हे 5 एकरचं क्षेत्र माझं आहे, हा ऊस माझा आहे, याचे पीक पाणी करावे लागेल, याचं खर्च करावा लागेल, याला धान्य उभं करावं लागेल, सगळं आम्ही म्हणत असतो. परंतु एक लक्षात घ्या, मरून गेल्यानंतर 7/12 कोरा झाल्याशिवाय राहत नाही. याही पलीकडे वेगळं जाऊन सांगतो, जिवंतपणे तुमच्या डोळ्याने तुमच्याच हाताने जरी नाही केलं तरी तो 7/12 तुमच्या पोरांच्या दुसऱ्याच्या नावावर सुद्धा होऊ शकतो. कशाचा अहंकार आहे आम्हाला, कशाची घमेंडी? सहज आम्ही म्हणतो दुर्योधन म्हटला होता सुईच्या टोकावरती सुद्धा जागा मावेल एवढी पांडवांना देणार नाही. दुर्योधन चांगला होता म्हणून पांडवांना हस्तिनापूर भेटलं. दुर्योधन जर म्हटला नसता ना पांडवांना हस्तिनापूर भेटलंच नसतं. कधीतरी महाभारत उलटे नका वाचू, सुईचं वाचत जा. मी मागेही सांगितलं या वस्तीवरती रावणाचाही उलटा अभ्यास करून टाकला. हो, कोण म्हणतं रावणानं सीता पळवली? तुम्ही पाहायला गेले होते रावणानं सीता पळवली? रामायणात वाचलं तुम्ही रावणानं सीता पळवली? रावणानं सीता पळवलेलीच नाहीयेत, अजिबात नाही. रावणाला सीता माहीतच नव्हती. कधीतरी नेट वाचा, माझी वेळ संपत आलेली आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. रावणाला सीता माहीत नव्हती. माऊल्या हो, एका कुलवान घराण्यातल्या स्त्रीनं एका कुलवान घराण्यातल्या स्त्रीचं अपहरण केलंय. रावणानं सीता पळवलेलीच नाहीयेत. तुम्हाला संदर्भ सांगतो, बाकी घरी गेल्यानंतर वाचत बघा. कधीतरी हा मोबाईल आहे, या मोबाईलवरती नाही तुम्हाला बाकीचं काही वाचता आलं तर कधीतरी जुने धर्मग्रंथ वाचत जा. युट्यूबला, इंटरनेटला, गुगलला गेल्यानंतर जे टाईप कराल ते सगळे येत आहेत. कधीतरी रिकाम्या वेळामध्ये वाचत जा. कधीतरी त्या बाकीच्या गप्पा सोडून, बाकीच्या गोष्टी सोडून कधीतरी त्याच्यामध्ये, कधीतरी त्या सिरियल बंद करा, कधीतरी त्याच्यावरती चांगलं वाचत जा. शूर्पणखा नावाची स्त्री आहे आणि सीता नावाची स्त्री आहे. शूर्पणखेने सीतेचं हरण केलंय. रावणानं सीता पळवलेलीच नाहीयेत. रावणाला सीता माहीतच नव्हती, अजिबात माहिती नव्हती. चांगलं जगा, माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, माणूस म्हणून आम्हाला मरता आलं पाहिजे. हे बाबांच्या निमित्ताने सांगावं लागेल. 3 जगण्याचे 3 नेम लक्षात ठेवा. बाकी वेगळं काहीच करू नका, काहीच वेगळं करू नका. सकाळी उठतो, संध्याकाळी झोपेपर्यंत नुसता पळत राहतो. परंतु धावपळीच्या काळामध्ये मरण विसरत चाललंय आपण. तुमचंही मरण जवळ आहे, माझंही मरण जवळ आहे. सहज आम्ही म्हणतो माणसाला मृत्यू आला. हो, माणसाला मरण येत नाहीत, माणूस स्वतःहून मरणाच्या जवळ जातो. तुम्हाला जवळचा तालुका कोणता आहे? नारायणगाव, बरोबर. जुन्नर तालुका आहेत, नारायणगाव गाव आहेत ना? चूक झाली माझी. जिल्हा कोणता आहे? पुणे जिल्हा आहे. मला सांगा, तुम्हाला नारायणगावला जायचंय किंवा जुन्नरला जायचंय, तुमची 4 व्हीलर गाडी, 2 व्हीलर गाडी किंवा रस्त्यावरती उभं राहिल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्याला तुम्ही हात करता,
तुम्ही गाडी थांबल्यानंतर त्या माणसाला काय म्हणता हो? आम्हाला नारायणगावला यायचंय, येऊ देता? आम्हाला जुन्नरला जायचंय, सोडता का आम्हाला? ठीक आहे, नारायणगावला गेल्यानंतर तुम्ही त्या माणसाला काय म्हणतात? नारायणगाव आलंय, आम्हाला उतरून द्या. म्हणत नाही आम्हाला नारायणगावच्या जवळ जायचंय, आम्हाला नारायणगाव आलंय, आम्हाला उतरवा, आमचा स्टॉप आलाय. तसं माणसाचं मरण थांबलेलं आहे, एकाच जागी मरण आहे. माणसाला मरण येत नाही, माणूस स्वतःहून मरणाच्या जवळ जात असतो. कोण म्हणतं? सहज म्हणतो माणूस त्या ठिकाणी गेला हो, त्या ठिकाणी असं नव्हतं. अजिबात नाही. जिथे ठरलेलं आहे, कोणी असो, तुम्ही असो, मी आज गंज बोलतोय, उद्या माझे काय कुणी पाहिलंय? मीच माझा कधी कधी बसल्यानंतर विचार करत असतो, अरे आज आपण लोकांच्या बद्दल बोलतोय, आपण मरून गेल्यानंतर उद्याचं कसं आहे? काहीच नाही, सत्यता काहीच नाही. फक्त एक लक्षात ठेवा, गेल्यानंतर ह्या देवाने आम्हाला चांगलं म्हणावं, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ करू नका, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जगू नका. गेल्यानंतर देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर नजरेला नजर लावून आम्हाला बोलता आलं पाहिजे. एक माणूस होता, तो माणूस तुकोबांकडे गेला, तुकोबांना म्हटलं, का हो तुकोबा, 600 एकर जमीन दान करून टाकले. ते म्हणाल, महाराज आम्ही तर 400 एकर ऐकली, 200 एकर तुमच्या मनाची लावली का? हवं तर असं म्हणा, मी तेच सांगते, आम्हाला काहीच माहिती नाहीत, अजिबात नाही. तुकोबांना 600 एकर जमीन होती. ते म्हणाल, कुठे आहेत? तपासा तुम्ही, एवढं सांगायला मलाही पाकिटात आहे का परवडायचं नाही, कधीतरी शोधा, कधीतरी वाचा, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुकोबांना 600 एकर जमीन होती. का हो? 600 एकर जमीन दान करून टाकली. सावकारीच्या बाया इंद्रायणीच्या डोळ्यात फेकल्या. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, बाकी वेगळं काहीच करत नाहीत. काय भेटतं हो तुम्हाला तुकोबा? तुकोबांचं उत्तर खूप सुंदर आहे. तुकोबा म्हणतात, फुकट नाही करत. म्हणजे मग पैसे भेटतात का? तुकोबा म्हणतात, पैसे भेटत नाही हो. मग काय? त्यावेळेस तुकोबांचा अभंग जन्माला आला. तुकोबा म्हणतात, माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा, 7 पिढ्यांचा परमार्थ होता, त्या येड्यांनी परमार्थ केला म्हणून मी करतोय. त्यांनी जर केला नसतं तर मी सुद्धा देवाचं नाव घेतलं नसतं. गेल्यानंतर देवाच्या नजरेला नजर लावून आम्हाला बोलता आलं पाहिजे. जीवन जगण्याचे 3 नियम सांगत होतो मी. रस्त्याने जाताना येताना 4-2 जणांनी तुम्हाला नमस्कार केला पाहिजे, दंडवत घातला पाहिजे, रामराम ठोकलं पाहिजे, असं रस्त्याने तुमचं जाणं येणं पाहिजे. समाजात बसल्यानंतर 4 माणसं तुमच्या जवळ येऊन बसले पाहिजे, नाही तर आपण जाऊन बसायचं, 4 माणसं उठून जायची. याला बसणं म्हणत नाही. आणि सगळ्यात शेवटचा एक नियम लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपला मृत्यू होईल हे ज्याला कळेल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे, खरंच माणूस होता, देव माणूस होता, या माणसाची गरज होती समाजाला. लोकांनी शिव्याने दिल्या पाहिजे, बरी झाली गावाची पिढा गेली, कटकट गेली, एकही पंचवार्षिक नीट होऊ दिलं नाही, एकही गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही, एकाचंही लग्न व्यवस्थित होऊ दिलं नाही. लोकांनी हळहळ व्यक्त केली पाहिजे, खरंच माणूस होता, देव माणूस होता. किती दिवस जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला खूप जास्त महत्व आहे. संपली माझी वेळ, थांबणार येत नाही, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. एक लक्षात घ्या, पती पत्नीचा संसार मी तुम्हाला सांगत होतो, मुलांवरती संस्कार अवश्य करा, परंतु कधीतरी दुसऱ्याच्या मुलाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करा. मावल्या हो, पशुपक्षी चांगला संसार करतात. ती सुगरण नावाची पक्षीने माहिती आहे तुम्हाला? बघितली तुम्ही सुगरण? शेतामध्ये जाता, सुगरण बघितली नसेल, बघितली, सुगरण ओळखू येईल का? जुन्या जाणकार माणसांना माहिती असेल ते सुगरण. या सुगरणीशी आमची एक म्हातारी असलेली कवयित्री बोलली. त्या कवयित्रीचं नाव आहे बहिणाबाई. आणि ते बहिणाबाई त्या सुगरणीशी बोलत होती आणि सहज बहिणाबाई म्हणतात, का हो सुगरणबाई, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा तो चांगला, देख पेलासाठी तिने जीव झाडाले टांगला. सुगरणबाई, बाळासाठी जीव झाडाला का टांगता? सुगरण म्हणते, बहिणाबाई मी आई हो, मला आई होण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय ना, माझ्या मुलाला जीव कसा लावायचा या खोप्याच्या माध्यमातून माझा जीव झाडाला मी टांगून करत असते. खूप मोठी कविता आहे. कधीतरी चांगलं वाचत जा, कधीतरी चांगलं ऐकत जा, चांगलं बोलत जा. बोवी शिकवते आम्हाला, बोल बोलून बोलावे, विचार करून बोलावे, बोलून विचारी न पडावे, मौनात चिंतन व्हावे. विवेक बीजाचे ज्ञानोबा मौनस्थ होते, आचार्य नागदेव मौनस्थ होते, भंडारेकर मौनस्थ होते, खऱ्या अर्थानं माईम भट्ट जे होते आमचे मौनस्थ होते. यांना जर बोलतं केलं नसतं तर स्वामी श्री चक्रधर महाराज, महानुभाव पंथ, लीळा चरित्र आम्हाला काहीच कळालं नसता. ज्ञानोबांना जर बोलतं केलं नसतं तर भावार्थ दीपिका जन्माला आली नसते, चांगदेव पासाची जन्माला आली नसते. लहानशा असलेल्या 7 वर्षाच्या मुक्ताई नावाच्या बहिणीनं
ज्ञानोबांना खऱ्या अर्थानं बोलतं केलंय. आणि आमच्या महादैसा नावाच्या स्त्रीनं, महादंब्या नावाच्या स्त्रीनं आचार्य नागदेवांना बोलतं केलंय. म्हणून स्त्रियांचं योगदान या महाराष्ट्राच्या मातीसाठी महत्वाचं आहे. ही व्यक्ती कोणत्या तरी आईच्या पोटी जन्माला आली असेल, कोणीतरी आजी असेल, कोणीतरी पत्नी असेल, पत्नीसोबत संसार केला, आईसोबत खऱ्या अर्थानं संसाराचे धडे घेतले. तुझ्या कुशीतून शूर जन्मले रामकृष्ण बुद्धादी, रामकृष्ण बुद्धादी. थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस असे का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारी, तू हिंद भूमीची नारी. खूप मोठा अधिकारी मौल्या हो तुमचा. खऱ्या अर्थानं माझा विषय नाही तो बोलण्याचा, फक्त एक विनंती, हात जोडून विनंती करेल, एका दाराचे दोन दार कधी करू नका. बस तुम्हाला सगळं काही भेटल्याचा आनंद प्राप्त होईल. परंतु नीतिमत्ता बदलत चालली, नियत बदलत चालली. जुन्या माणसांना स्मरून आम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. वेळ माझी संपत आलेली. खऱ्या अर्थाने या बाबांचं जुन्या परंपरेमध्ये, जुन्या जाणकार श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तित्वांमध्ये या व्यक्तींचं राहणीमान होतं. मी मगाशी सहज हा बोर्ड वाचला, मला मोबाईलवरती आलेला होता. परंतु शिवाजी ज्या नावाच्या ऐवजी जर कधी शिवाजी नाव असतं तर मला वाटतं तो अर्थ खऱ्या अर्थानं चांगला झाला असता. शिवाजी नावाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? नाही माहिती. शिवाजी शब्दाला कधीतरी उलट करून वाचा, त्याचा होतोय जीवाशी. जोपर्यंत ज्या वेळेस शेवटपर्यंत मृत्यूच्या दारापर्यंत जो व्यक्ती स्वतःच्या जीवाशी झुंजत आलाय त्या व्यक्तीचं नाव खऱ्या अर्थानं शिवाजी आहे. छत्रपती शिवबांचा इतिहास नीट वाचा, धर्मवीर संभाजीराजांचा इतिहास नीट वाचा. जुन्नर तालुका आहे, थोर संत महात्म्यांच्या पुण्यस्पर्शानं पावन झालेला पवित्र तालुका आहे. कधीतरी नारायणगावचा इतिहास माहिती करून घ्या. का नारायण नाव पडलं असेल, का नारायणवाडी असेल, भोर परिवाराची माणसं जास्त आहेत म्हणून. कधीतरी शोधा, कधीतरी सापडेल. जवळ असलेलं त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग असेल त्याचा कधीतरी तपास करा. किल्ला असेल कधीतरी त्याचा तपास करा. शिवनेरी किल्ला जवळ आहे आमच्या. शिवनेरी किल्ल्यावरती फक्त पर्यटनासाठी जाऊ नका, ते इतिहास माहिती करून घ्या. का त्या ठिकाणी शिवबा जन्माला आले, दुसरीकडे का शिवबा जन्माला आले नाही, ज्या परिसरात राहतात या जुन्या माणसांकडून ह्या गोष्टी माहिती करून घ्या. एकदा का ही जुनी माणसं निघून गेली, तरुण पिढीला काहीच माहिती होणार नाहीत, काहीच भेटणार नाहीत. जात्यावरच्या ओव्याही कळणार नाहीत, अंगाई गीत कळणार नाही, लुगडे कळणार नाही, झोळी कळणार नाही, पातळे कळणार नाही, चुळी कळणार नाही, काहीच कळणार नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही आतापर्यंत किती अंत्यविधीला गेलात? भरपूर अंत्यविधीला गेलात, बरोबर. मानव संप्रदायाच्या असो नाही तर अन्य संप्रदायाच्या असो, वारकरी असो नाही तर कोणताही संप्रदाय असो, फक्त मानव संप्रदायात भूमिडाग दिला जातो असं नाही आहे. अजून अनेक संप्रदाय आहेत, त्या संप्रदायात अग्निडाग दिला जात नाही. बरं, अग्निडागाला तुम्ही गेल्यानंतर, अग्निडाग दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सावडायला जाता का नाही? तुम्ही राखेला जाता का नाही? गेल्यानंतर ती राख खाली वर करत असताना त्या राखेमध्ये तुम्हाला सापडतं काय? हस्ती सापडतात, बरोबर. त्याला हाडं म्हणतात. मग मला सांगा, एवढ्या शरीराची माती झाल्यानंतर, शरीराची राख रांगोळी झाल्यानंतर हाडच का जिवंत राहतात, हाडच का त्या ठिकाणी शिल्लक राहतात? कधी विचार केला माऊल्या हो? कधी विचार केला पुरुष वर्ग? अजिबात नाही. फक्त ती पोत्यामध्ये राख भरतो, हस्ती घेऊन येतो. मात्र तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या हस्ती विसर्जन करतो. हस्ती का शिल्लक राहतात? जाणकार माणसांनी ऐका, त्याचं कारण असं आहे, ते शरीरामध्ये असलेला एक अवयव माऊल्या हो, तो तुमच्या दुधापासून तयार झालेला असतो. तुम्ही दूध बघा, तुमचं दूध एखाद्या चमच्यामध्ये, एखाद्या भांड्यामध्ये घ्या, त्या दुधाला किती डिग्री तापमानावरती जाळण्याचा प्रयत्न करा, तापवण्याचा प्रयत्न करा, आईचं दूध जळत नाही. गॅसवरती ठेवा, नाही तर विस्तवावरती ठेवा, नाही तर शेगडीवरती ठेवा, नाही तर इलेक्ट्रिक शॉक द्या त्याला, आईचं दूध जळत नाहीत. आईच्या दुधापासून तयार झालेली माणसाच्या शरीरातली हाडं असतात. सगळं शरीर जळतं, माणसाची हाडं जळत नाहीत. का? आईचं दूध जळत नाहीत म्हणून माणसाची हाडं जळत नाही. कधीतरी शोधत जावं, जुन्या माणसांच्या माध्यमातून कधीतरी या गोष्टी माहिती करून घेत जा. असो, माझी वेळ संपत आली. खऱ्या अर्थाने या बाबांनी आपल्या मृत्यूलाही जिंकलं, मरणाचं असलेलं ओझं रिकामं केलं आणि हसत हसत 3 दिवसापूर्वी जावं लागलं. परिवाराचा निरोप घ्यावा लागला. पश्चात असलेली त्यांचे 4 मुलं असतील, त्यामध्ये खऱ्या अर्थानं बारकू भोर असतील, सुदाम भोर असतील, 2 मुलं आहेत. एक वसंत भोर, संभाजी भोर, हे देवाघरी
गेलेले आहेत. परंतु असलेली 2 मुलं आणि त्याचप्रमाणे गांडोळ परिवारामध्ये दिलेल्या त्यांची मुलगी असेल सौभाग्यवती माणिक प्रकाश गांडोळ. त्याच्या पश्चात त्यांना 4 भाऊ. भाऊ म्हातारा असू द्या नाही तर तरुण असू द्या, मी मागच्या वेळेसच सांगितलं भाऊ भावाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा असतो. त्या रावणाला खऱ्या अर्थानं वाचा कधीतरी. रावण संहिता नावाचा ग्रंथ आहे, रावणाने लिहिलेला आहे, संस्कृतमध्ये असलेला. जर भेटला तुम्हाला वाचा. त्या रावणाने त्याच्यामध्ये आलेला उल्लेख आहे भाऊ भावाच्या विरोधात आणि भाऊ भावाच्या सोबत असल्यानंतर काय होत असतं. खूप सुंदर उल्लेख आलेला आहे. पश्चात असतील, त्यांचे नातवंडे असतील, पतवंडे असतील, संपूर्ण मोठा परिवार आहे. खऱ्या अर्थानं या बाबांच्या जाण्यानं दुःख कधीच कोणाच्या जाण्याने होत नाहीत, सत्यता आहेत. परंतु एक ती उणीव माणसाची भरून येत नाहीत. एक दुःख त्या गोष्टीचं असं वाटतं की अचानक घरामध्ये दिसलेली व्यक्ती नाहीशी होत असते. खरं तर समाजाचं म्हणणं आहे अर्ध्या तासामध्ये आई सांगत जा, अर्ध्या तासामध्ये बाप सांगत जा. मी आई सांगत नाही, बापही सांगत नाहीत. मला नाही वाटत मी सांगितल्यानंतर तुम्ही तुमच्या आई बापाची काळजी घ्यावी. फक्त या बाबांच्या माध्यमातून, एका वडिलांच्या माध्यमातून एक विनंती करेल. मी उलट सांगेल हवं तरी बाबा लोक मंडळी मला नावं ठेवतील. एक वेळेस तुम्हाला मंदिरात नाही येता आलं तरी चालेल, नाही देवाच्या पाया पडायला जमलं तरी चालेल, परंतु घरामध्ये असलेल्या आई वडिलांच्या पाया पडायला विसरा. त्या ठिकाणी कधी विसरू नका. घरामध्ये आई वडिलांना लगामसेत घोडे लावायचे, दिंड्या करायच्या, वाऱ्या करायच्या. मंदिरातला देव प्रसन्न होणार नाही, अजिबात होणार नाही. घरामध्ये असलेल्या जिवंत दैवताच्या पाया पडा. कसे का असू द्या, बोला. स्वभाव असतो माणसाचा. जिवंतपणे जीव लावा हो. गेल्यानंतर ती मन खरी करू नका. जित्यापणी नाही गोडीन, मेल्यावरती उरबडी. खरं नका करू, जिवंतपणे जीव लावा. काहीच नाही राहत. ही सगळी नाती जिवंत आहे तोपर्यंत सांभाळा. बहीण भावाचं नातं असेल, भाऊ भावाचं नातं असेल, बहीण खऱ्या अर्थानं पुतण्याचं नातं असेल, मामाचं असेल, भाच्याचं असेल. दिवाळीच्या दिवसामध्ये घडलेली सत्य घटना आहे, तेवढी घटना सांगतो थांबतोय. माझ्याकडे 5 मिनिटाची वेळ आहे. 1 तासाची वेळ मला ह्या परिवाराने दिली होती. 9 ते 10 मला वेळ दिलेली होती. 5 मिनिटाची वेळ आहे. दिवाळीचा दिवस, गरिबीचं कुटुंब होतं. नाशिक जिल्ह्यातली घडलेली सत्य घटना आहेत. माऊल्यावर लक्षात ठेवा, जिवंतपणे जीव लावा. भाऊ, तुम्ही भाऊ आहात, तुमच्या बहिणीला जिवंतपणे जीव लावा. 3 भावंडांचं कुटुंब होतं. 2 मुली, 1 मुलगा. लहानपणी वडिलांचं आईचं छत्र हरवलं. भावाने दोन्ही मुलींना, दोन्ही बहिणींना मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, चांगलं शिकवलं. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहिला. मुलींना सगळे लाड पुरवले, सगळं त्याच्या पद्धतीने पुरवलं. चांगलं शिक्षण झालं, कॉलेज शिक्षण झालं, चांगल्या पदावरती, चांगल्या जॉबला लागलेत. आणि दोन्ही लागलेल्या चांगल्या बहिणींचं चांगल्या उच्च शिक्षित घराण्यामध्ये लग्न लावून दिलं. एक डॉक्टर होता, एक इंजिनियर होता. दिवसांमागून दिवस जात होते. भावाची परिस्थिती मात्र गरिबीचीच राहिली. बहिणी सांगायच्या, दादा आमच्याकडून पैसे घेऊन जा, चांगलं घर बांध, चांगलं बंगला बांध. भावाने सांगितलं, पाष्टातून पत्र्याच्या खोलीत आलो, याच्यापेक्षा वेगळं काही मला लागत नाही. बहीण भाषाचं कधी खाऊ नयेत, हवं तर माझ्याकडून तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा, तुमचं मला नको. दिवस जात होते. 8 दिवस दिवाळी राहिले आणि 8 दिवस अगोदर त्या दोन्ही बहिणींनी, एक अमेरिकेमध्ये होती, एक बाहेर विदेशामध्ये होती, दोन्ही विदेशामध्ये होत्या. तिकडून कॉल केला. कॉल भाऊजाई उचलला. भाऊजाई चांगली होती. काय करतात ताई? काही नाही, व्यवस्थित आहेत. कुठे आमचा दादा? आहेत का? बाहेर आहेत, काहीतरी काम करतात. तो फोन घेतला, भावाकडे दिला. भावाने, भाऊ बोलायला लागला, का हो फोन केला? दोघी कॉन्फरन्सला होत्या. बारकाईने ऐका ही गोष्ट, सत्य घटना आहेत. त्या दोघी बोलायला लागल्या, दादा दिवाळीच्या दिवशी, ओवाळीच्या दिवशी आम्ही तुला काही ओवाळायला येणार नाही. यांनाही सुट्टी भेटत नाही, आम्हालाही विमानाने जाणं येणं शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही व्हिडिओ कॉलवरती तुला तिकडनं ओवाळू आणि तू आमच्या भाऊबीजेचा स्वीकार करून घे. तुला जे काही देऊ वाटलं तर दे, नाही तर देऊ नको. त्यांनी सांगितलं, काही काळजी करू नका, तुम्ही मला तिथून आशीर्वाद दिला तरी माझी ओवाळी सार्थकी झाली. 8 दिवस निघून गेले आणि भाऊबीजेच्या दिवशी सकाळी 7 वाजता परत फोन वाजला. तो फोन त्या बहिणीचा होता. भाऊजाईने उचलला. भाऊजाई म्हटली, ताई 8 दिवसापूर्वी फोन केला ना, आज सकाळीच ओवाळ्यासाठी फोन केला का? नाही, कुठे आहेत दादा? त्यांनी सांगितलं, तिने सांगितलं, गाईचं दूध काढताय गोठ्यामध्ये. फोन दिला, काराला फोन लावला, विचारलं, दादा कुठे आहेत? तो म्हटला, मी गाईचं दूध काढतोय, तुम्ही कुठे आहेत? त्यांनी सांगितलं, दादा आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं होतं, आम्ही नाशिकच्या रेल्वे स्टेशनवरती उभे आहेत. तो चिडला, अरे काय बावळट आहे तुम्ही, अगोदर 8 दिवसापूर्वी नाही म्हणता, अचानक तुम्ही येऊन पोहोचलायत. बरं ठीक आहे, आला तर तिथे थांबा, येतो मी तुम्हाला घ्यायला. गाईचं दूध बंद केलं. मित्राकडे गेला, मित्राला सांगितलं, माझी बहिणी आल्यात रे, 2 बहिणी, त्यांना आणायला जायचं, तुझी गाडी देतो. त्या मित्राने सांगितलं, तुझी बहीण काय, माझी बहीण काय, जा घेऊन ये. गाडी सुद्धा घेण्याची परिस्थिती नव्हती. गाडी घेतली.
मोटरसायकलवरती नाशिकच्या रेल्वे स्टेशनवरती आला. नाशिक रोडकडे त्या रेल्वे स्टेशनवरती टर्न मारणार 2 सेकंदाचा अवधी राहिला होता. तिकडनं येणाऱ्या भरधाव ट्रकनं त्या भावाला उडवलं. त्या 2 बहिणीचा भाऊ जागेवरती गतप्राण झाला. काय आदर्श घ्याल तुम्ही या गोष्टीतून? जिवंतपणे आम्हाला जीव लावता आला पाहिजे. दिवाळीच्या पिरियडमध्ये खऱ्या अर्थाने या घटना घडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी दिवा नाही लागला, अनेक ठिकाणी भाऊबीज नाही झालीत. जिवंतपणे बहीण भावाला प्रेम देण्याचा प्रयत्न करा. बाबांच्या पश्चात असतील, त्यांचा भावंड असतील, त्यांच्या बहिणी असतील, जो कोणी परिवार असेल, या परिवाराला खऱ्या अर्थानं झालेलं जे त्यांची पोकळे आहेत, जी उणीव आहे, ते कधीही भरून न येणारे आहेत. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग प्राप्त झाला, या परिवारामध्ये खऱ्या अर्थानं असलेले आमचे किसनराव असतील, त्यांनी मला फोन केला होता. अंत्यविधीच्या दिवशीच मला फोन केला, असा असा कार्यक्रम आहेत, अशा अशा कार्यक्रमाला तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, ते येऊन पोचतो. त्यांनाही धन्यवाद देतो, तुम्हा सर्वांनाही धन्यवाद देतो. मग मी ओरडलो तुमच्यावरती, पायातील चप्पल काढून उभं राहा किंवा ऐका. त्याचं कारण जर परत कधी वेळ भेटला तर सांगेल. का चप्पल काढा, का ऐका. माझी वेळ संपत आलेली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं बाबांना श्रद्धांजली समर्पित करत असताना उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माझे मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ आमचे गुरुबंधू आहेत, खऱ्या अर्थानं आमचे असले कृष्णदास बाबाजी असतील, आमचे आदरणीय दादा असतील, सगळ्या तपस्विनी, या गुरुमाऊल्या असतील, या सर्वांना दंडवत प्रणाम करतो. या मंदिरामध्ये असलेल्या अधिष्ठानालाही दंडवत प्रणाम करतो. येणाऱ्या तुम्हाला 2000 इंग्रजी वर्षाच्या, मराठी वर्षाच्या नाहीत, 2025च्या इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो. मराठी वर्षाच्या शुभेच्छा द्यायला जर परत कधी आलो तर मग मात्र परत तुम्हाला मार्च महिन्यामध्ये मराठी वर्षाच्या शुभेच्छा देईल, इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. तुमच्या सर्वांचं भलं हो. या बाबांनाही शेवटची श्रद्धांजली समर्पित करतो. सामुदायिक श्रद्धांजली झाल्यानंतर इथे तिलांजली होणार नाही. मी बघितलं बरेचसे लोक पुष्पांजलीला समोर येत नाही, मागच्या मागेच निघून